झूला चाललं. आम्ही काल पुण्यावरून आलोय. हो आणि हाय का नाही आम्ही आता इथं झोपलेलो आणि आता आम्ही चाललो आमच्या घरी. बाय बाय. आता झू मध्ये जाऊ. इट्स डे 2. आता आम्ही चाललोय घरी. सगळे झाले बघा. आमच्या आवाजा एक बिझनेस आहे. आता हे जी रील बनवली बघा मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. एक लय भारी करतात ॲक्रेलिकचं. हे काय म्हणतात त्या राबायला फॅमिली ट्री केली आहे कसली भारी. आता मी जी पद्धतशीर एक रील केली आहे आणि तुम्हाला हे करतो शेअर करतो इंस्टाला. चलो आद्या. आदित्य आमचा भाऊ येऊ चुलत. असं काय जाऊ का. चलो आबा बाय बाय. इथनं ना गणपतीवाले वारते साबाजी. इथनं सोमवारच्या डोंगरावर चढ गणपती एक नंबर. काय झालं आता वाजलेत 12:30 आणि आत्ता आम्ही सॉरी 1 वाजलाय आणि आत्ताच्या आम्ही निघाले. आम्हाला 2 ठिकाणी जायचे. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे झूला जाऊन जाईला आणि जुईला आम्हाला बघायचे वाघ आणि काय बघायचे जुई आणि काय बघायचे वाघ आणि हत्ती बघायचे वे. आणि जरा किरकोळी त्याला जायचे जुडिओला जरा त्याला बघायचे रात्रीला नक्की काय स्कीम असते ते. सो आता विदाउट एनी फर्दर डिले रपरप गेलं पाहिजे स्पीडनं. लय उशीर झाला लागला. हळूहळू आवरत आपलं काय लवकर आवरतच नाही राव. चलो आता पेट्रोल एक टाकायचं. मग आता आबा म्हणलाय तर किवळेच्या पुढे पेट्रोल टाक. जोडीचं तिथंच. चलो फिरा तुम्हाला दाखवतो. हा आला सोमाटणे फाटा. आता सोमाटणे फाट्याच्या इथनं लेफ्ट मारायचा आणि डायरेक्ट आपला एक्सप्रेस हायवेच्या रूटनं किवळे जोडी होते तिथे थांबायचं. गर्दी आहे का. रविवारची गर्दी असणार आज बरं का. कायम गर्दी. जुना हायवे आहे मुंबई. पेट्रोल भरायचा स्टॉप घ्यायचा होता म्हणलं आपलं शेलवरच घ्यावा. शेलवर पेट्रोल भरायचा फायदा आहे की जरा कॉस्टली आहे पेट्रोल. बट हवा पाणी काचबीच सगळे साफ करून देतात. त्यानं ते पाणी पण रिफिल करून दिलं. म्हणलं शेलवर करू आपण. पेट्रोल पण जरा प्युअर असतं चांगलं असतं असं म्हणले मला आमचं 1-2 जाणकार मित्र आहे. म्हणून म्हणलं आपण शेलवरच कार्यक्रम करावा. तर त्याला हवा काय भरायला आली नाही त्यांना. तर ठीक आहे काच तरी साफ करून घेऊ आपली का ना. चलो घ्यायचं तर मम्मीसाठी घ्यायचं का. बेबी जुडिओ आहे ना लय भारी आहे. आता मला लक्षात आलं यांची कन्सेप्ट. त्यांनी काय केले माहिती आहे का. ज्या म्हणजे आपण ज्याचा बघत होतो जे एक हे पब्लिक असं बघा जे असं छोट्या शॉपमध्ये वगैरे जे घेतं मटेरियल घेतं तर त्याच ह्याला जरा लक्झरी दिली आहे. त्यामुळे बरीच गर्दी राहा. मी आता बरीच लोक अशी बघितली की रेग्युलर यूजसाठी जुडिओला येतात. म्हणजे आधी असं जरा इमेज होती की जुडिओ म्हणजे काय जेवढं पैसे नसतात गरीब असतात ते जातात जुडिओला नॅनोसारखं. बट तसं नाही आहे. नॅनो तर ह्याच्यातलं म्हणजे नॅनोत कशासाठी गरिबांची गाडी केली त्यामुळे ती घडली. पण जुडिओचं लय खतरनाक केलं आहे. म्हणजे त्याला अशी लक्झरी दिली चीप. म्हणजे प्राइसिंगवर खूप चीप दिलं पण त्याला अशी लक्झरी दिली. असं कुठं आज बघून असं वाटतं की इथं चीप लोकांचं. ग्रेट. आणि टाटाच आहे दोन्ही पण वेंचर है नाही. नॅनो पण आणि जुडिओ पण. असं मला वाटतं त्यांनी नॅनो का गणली ह्याच्यावर परत अभ्यास केला असेल आणि जुडिओचं ते थिअरी यूज केलं असेल जुडिओला. चलो आता काय 5 वाजेपर्यंतच ते झू चालू आहे आणि आताच इथंच वाजलेत मला 2:15 त्यामुळे लवकर गेलं पाहिजे. इथनं आहे ना बरोबर 30 किलोमीटर दाखवते 45 मिनिट्स आणि आता वाजलेत 2:30 म्हणजे 3-3:30 जाणार तिथं असतोपर्यंत आणि 5 पर्यंत. म्हणजे ठीक आहे. आपल्याला महत्वाचं काय वाघ पोरींना दाखवायचं. वाघ आणि काय सिंह आणि काय बघायचं हत्ती बघायचे ना. जुडू काय बघायचंय हत्ती. जिराफ आहे का तिथं. मगर बघायची का तुला. साप बघायचंय का. साप पण किती आपण मागच्या जुई बघितलेलं का नाही जाई. चलो जल्दी चलते फिर. हाँ ओके बरोबर 3 वाजलेत आणि 3 वाजता आम्ही पोचलोय पार्किंगमध्ये. पार्किंगला आता गाडी लावतो पेन पार्कला इथे आणि आता पोचलो वेळेत बरं का. 5 वाजता बंद होणार आहे. 1.5 तास लय झाला आपल्याला. गर्दी आहे रविवार.
कात्रजमध्ये यायला येत ना एक लय मोठं दिव्य आहे बाबा. वरती झोपले दोघं पण त्यांना उठवलं पाहिजे, खायला घातलं पाहिजे आत आणि नंतर गेलं पाहिजे. 20 मिनटं थांबल्यानंतर 20-25 मिनटं पार्किंगला आपला नंबर आलेला आहे या ठिकाणी. काय करणार ते बिझी असतेच काय आणि त्यात आज संडे आहे त्याच्यामुळं नो कंप्लेंट. कापुना अपना है अपना मई है यहाँ का किंग है. दोघींना झोपून उठवले त्यामुळे कसं रडते जुड कसं रडतं जाय जरा जागत जुडलं जर डेंजर रडतं. आता आम्ही पोचलोय जुई आणि आम्ही पोचले सगळे. कुठं पोचले जुई? जूच्या इथे पोचले ना. आणि आता आम्ही जाणार आहे आत ॲनिमल्स बघायला. कुठले कुठले ॲनिमल बघायचे. आणि जुईला भूक पण लागली ना. जुई काय खायचं तुला? काय खायचं हां? पाणीपुरी खायची? काय खायचं खाऊ हां? सांग ना काय खायचं. रडणार नाही ना. जुईला मी उचलून घेतलंय. जाई कुठे जाई? काय खाऊ खायचं तुला हां? काय खायचं सांग. बरं बा चला आता आपण जाऊयात. हॅलो गाईज, आम्ही कुठं आलो आता? आम्ही कोथरूडला सॉरी कुठं कात्रजमध्ये संग्रहालयात आलो आहे. आम्ही काय बघणार आहे? वाघ बघणार आणि एलिफंट. ओके ही लाईन नाही एवढी जास्त. 5ला बंद होतं, 3:45 झाले. बघू एका तासात काय काय बघायला मिळतं. ए राजश्री चलो. आता काय म्हणे का आत आलं ना 2 साईड आहेत. लेफ्ट साईडला स्नेक्स वगैरे आहेत आणि राईट साईडला वाघ आणि दुसरे ॲनिमल्स आहेत. तर आता आम्ही स्नेक्स वगैरे बघितलेले मागच्या जर टाईम मिळाला तर ते बघायचे. आणि पहिल्यांदा आम्ही जाणार आहे वाघ बघायला, कारण पोरींला वाघाचं आकर्षण खूप आहे. वाघ आणि हत्ती बघायचे. जुई चालते अजून तरी ते चालणार नाहीत, पोरे उचलून घ्यायला लागणार आहे. आता म्हणली इथं खरं गाडी आहे पण गाडी अजून तर काही दिसली नाही कारण खूप कोपऱ्या साईडला. हत्ती कुठं बघितलेला का? बघितलेला हो का? मागच्याच नव्हता हत्ती बघितला. झोपलेला पण तुम्ही झोपलेला. तुला गर्दी आहे संडे त्यामुळे गर्दी जोरात चालायला लागणार. पोरींना उचलून घ्यायला लागणार आहे. हां हां आपण हत्ती केरळमध्ये बघितलेला. जाई केरळमध्ये आंघोळ घातलेली. आपण आता पुण्यात आहे. जाई जर कन्फ्युजन आहे ती पुण्यातला आणि केरळमधलं कळलं नाही. अगं आपल्या इथल्या पुण्यात आहे, आर्थिकच्या पुण्यात आहे. जुई 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 तू असेल बघ की. जुई दिसलं का? तो तिकडे 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 ब्लॅक कलरचं दिसते का? ते दिसलं ना? हा ते वॉक करते ना इकडे तिकडे जाऊन. अरे ते आता आहे त्याच्यासाठी काय सगळं इथे दिसतंय. जा जुई हे थांब बाळा. आपण आलो चित्ता बघायला. इकडून चला इकडून जा. तिला दिसला का? तिकडे गेला जाई. तू अडकशील त्याच्यात. तो तिकडे वर गेला. येस 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 येस. तो तिकडे वर गेला. किती दिसतोय वर? थोडासा डॉट दिसतोय इथे छोटासा. कसं जाईल लेपड कसा पळतो? थांब थांब लेपड थांब. आता आम्ही आले टायगर. काय ते टायगर आहे बहुतेक. जा इथे काय आहे? इथे काय आहे म्हटलं? टायगर आहे ना समोर. टायगर कसं टायगर? वाव शेरखान आहे ना. जाई शेरखान. जाई समोर बघ समोर. तो व्हाईट टायगर आला. व्हाईट टायगर. वाव जाईला दाखव का? जाई दिसतोय का? दिसला का? जाई दिसला ना? एक नंबर. व्हाईट टायगरनं एक नंबर दर्शन दिलंय. बाकीचे टायगर सगळे जरा इकडे तिकडे गणले पण व्हाईट टायगरला भारी दिसले. एकदम समोर आलं. तिकडे गेला. राजश्रीचे जरा हे घेऊयात आपण मत घेऊ. कसं काय व्हाईट टायगर दिसला तिला? इकडे सगळ्यांना दाखवतो. चला
मग लेपर्ड, परत वाघ, आता व्हाईट टायगर बोलले. व्हाईट टायगर आणि आता मी चाललोय सिंह बघा. वाव, वाघ वाघ आले पाणी प्यायला. व्हाईट वाघ आहे पण यायला जरा असंच वाटते बरं काय कळ नाही काय कसा निवांत पाणी पिते पण लगाले खतरनाक आहे एक्सपिरियन्स आहे. वाघ खरं बघायचं ना जंगलात बघायचं. काय आलं वाव सुपर होते की फिमेल आहे बरं का वाटतंय मला. व्हाईट टायगर वाघाचं वाघ पण काल पण आज पण आणि उद्या पण. चलो मी धडकलंच असतो आता तुमच्या रेकॉर्डिंगच्या नावात. चला 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 चलो बाहेर चलो. आम्ही आज आलोय बोल की बोल आणि आम्ही आज लेपर्ड, परत बियर, व्हाईट टायगर, येलो टायगर आणि आता चाललोय आम्ही सिंह बघायला. सिंह नाही हत्ती बघायला. किती मजा आली. खूप मजा आई. जाईये जाई आता काय बघायचे. सुरुवातीला आमचा टायगर एकदम फुल एनर्जेटिक होता नंतर टायगरच आमचं दमलं त्यामुळे टायगरला उचलून आम्ही खांद्यावर घेतलं आणि हत्ती बघायला चाललोय. आणि ते दुसरा टायगर पण त्याला मग उचलून घेतलेला. आता ती चल तिला म्हणजे थोडा वेळ चाल दिदीला घेतो मी. पोरला का चालत नाहीत. हत्ती कुठे काय कळत नाही लागाय लय लांब आहे हत्ती काय कळत. पोरं एवढी दमली चालून चालून आता त्यांना शेवटचे एक आमिष दाखवले की लायन दाखवतो आणि हत्ती दाखवतो. त्यातला तर लायन दिसला लायन वर दिसलंय बघा त्या ह्याच्यावर बसलाय बिचाराने का तोंड तिकडे गेलंय काय कळना. मध्ये बरोबर इथे बसलाय लायन. दमली जाई आता हत्ती बघून कलटी जाई. आता काय करायचं कुठं जुई जुई बघ का लायन जुई तर काय दमलीच बाबा. बरं चलो बास कर. जाई आणि जुयांनी आता बुल्फ बघितला बुल्फ इथलं लय दमले तर पोरांचं काय माहिती का पोरं दमली ना की पोरं नुसती एकटी दमत तर ते दमली की ती पप्पा उचलून घ्या मम्मा उचलून घ्या ह्याला उचलून घ्या त्याला उचलून घ्या म्हणजे आपल्याला पण दमवतात. पण जरा लांब आहे बरं काय म्हणजे त्यांना काय बोलायचं. जुईच्या कॅपॅसिटीनुसार तर जुई तर लय चालली 2 किलोमीटर. आता हर नाहीत पुढे वाटतं. हो 1.5 किलोमीटर आहे. आता स्ट्रेट जायचं बाळा स्ट्रेट. तो हरण कशी पळते छान छान खूप क्यूट पळते. आता शेवटी राजश्रीनं पण जाईल जुईला उचलून घेतलं चालेलच पोरगी ती बघा दुसरी पोरगी निवांत चालली इकडं तिकडे शूज पण काढले जाईन तर. अय जायडू इकडे इकडे ह्याला मुलं जोपर्यंत 5 वर्ष वरची होत नाहीत का ना तोपर्यंत झूला आणूच नका. माझा हे चाललाय डिअर आहे डिअर डिअर आहे काय कावळाही करतोय त्रास देतोय त्याला. हां मुलं जोपर्यंत 5 वर्षाची होत नाही 5 अबो 5 इयर्स तोपर्यंत इकडे आणूच नका. कारण काय पोर काय बघत नाही त्याने एखादा दुसरा प्राणी बघले की वैतागतात आणि लय लांब लांब लय चालायला लागतं उचलून घेऊन. आमचा उंदीर तर बारका चाललाच नाही अजिबात चालला नाही. हा उंदीर चालला नाही अजिबात. आणि हा उंदिरानं खूप एन्जॉय केलं. येतो हरणं किती तिकडं मी आहे श्रीदा विनीत सुतार आणि तुम्ही बघताय VR's ब्लॉग्स. आम्ही आता जूवरनं बाहेर निघत होतो तर हे बियर डान्स करतात. मला बियर दिसले डान्स करताना. ऐक आता मी तुला खाली ठेवतोय माझा हात दुखायला. चला जुई बघितलं का जुई बघितलं का जुईला तर फटका दिला पाहिजे चांगला. काहीच बघत नाही. जाई आहे ना नुसती पळते पुढं अजिबात ऐकत नाही माझं. तिला पण लागत थांब 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 तरी तशी पुढे जाते धडकलं.
आहे त्या थोडं काम चालू करू. वॉटरप्रूफ. थांबा एक मिनिट. आणि बरोबर 5:30 वाजता आमची ही झाली आहे, काय म्हणतात, टूर झाली. जाईनं सगळे ॲनिमल्स बघितलेत, जुईनं पण पहिले, जुईनं जरा कमी पहिले, जाईनं खूप बघितले. पण आता मला एक लक्षात आलं की हे झू जर बघायचं असेल ना तर 2 वेळा आलं पाहिजे. एकदा ते साप बी बघायला एक साईड, आणि हत्ती, घोडा, रेडा पण येतात साईडला, ते बघायचं एक साईड. तर एनिवेज मजा आली, भारी आहे. फक्त काय मुलं जरा 5 वर्षापेक्षा मोठी पाहिजेत तर मजा येते, नाही तर पोरांना उचलून घ्यायला लागते आणि लय पाय दुखतात मग. पण चलो मिळते फिर. आता जायचं अर्चितकडे, जायचं अर्चितला भेटू आता आपण. सिग्नल सुटला, सिग्नल सुटला. बाबा 1 मिनिट, लय डेंजर सिग्नल आहे. आता डायरेक्ट यू टर्न घ्यायचं. यू अतिशय डेंजर असा सिग्नल घेतलेला आहे, यू टर्न. थांबा 1 मिनिट. आणि सगळं लॉक आहे. आणि आम्ही चाललोय अर्चितकडे. अर्चितला भेटायला झालं. आम्ही कुठे चाललोय जाई, पण कुठं, बिबेवाडीत ना. बिबेवाडीत. आपण पुण्यात आहे. आणि तेवढं अजून रडते, जेवलं नाही, झोपलं नाही, काय खायना, वरचं खाते. मोठ्या एक्साइटमेंट मध्ये सांगायचं. कुठं चाललोय, ए उंदरा रड्या. अर्चूला काय चावलंय बघू, पायाला तुझ्या काय चावलंय, काय चावलंय अर्चितला, बघू पाय वर कर. चलो आता आमची लास्ट मीटिंग होती अर्चित बरोबर. मी आता अर्चितला भेटलो बिबेवाडीत, आणि आपण चाललो सातारा. अर्चितकडे बघ, अर्चितकडे बघ की हॅलो म्हण, हॅलो कर, हॅलो डॅडीला हॅलो कर, हॅलो. आता आम्ही चाललोय घरी चिंचनेरला. अर्चित येतोय घरी, हां येतोय घरी. भीती वाटते गाडीची, ते म्हणते भीती वाटते गाडीची. अर्चित राहते बिबेवाडीत, आणि जाई वेडी अजिबात ऐकत नाही. जाई बरोबर आता मी बोलणारच नाही. हो तर तुला मी काय म्हणतो, तू ऐकलंच का माझं? तर मी म्हटलं ना पैसे घेऊ नको. चला अर्चू पप्पी देख. गाडीचा हँडब्रेक लावला, पुढे जाऊन उभं राहिलं आणि गाडीच मागायला आली. ओके एनिवेज, तर आता पुण्यातली सगळी कामं झाली आमची. 2 दिवसाची ट्रिप संपली. जाता जाता बिबेवाडीतनं का कालवाई दिसलं. मला ॲक्च्युली जरा कन्फ्युजन झालं, मला वाटलं चितळेच आहे, म्हणून मी थांबलो इथं. आणि गाडी केवढी आली ती, म्हटलं बाकरवाडी घेऊ, पण नंतर लक्षात आलं की का कालवाई. पण नंतर म्हटलं आता जाऊ द्या. चलो आता बिबेवाडीतनं आता डायरेक्ट सातारा, नॉनस्टॉप सातारा निघालते. चलो. कात्रजच्या कात्र जी गर्दी असते ना ती फक्त येणारी गर्दी आहे, जाणारे काय नाही, निवांत ट्रॅफिक आहे. पण येणारं लई गर्दी आहे. पावसाचं थोडंसं वातावरण झालं, थोडं पडतंय. पाऊस काही जास्त नाही. किती वाजले असता, आत्ता वाजले 7:15, 7, 8, 16, 9:15, 9:30, 10 o'clockपर्यंत पोहोचूयात आपण घरी. 9:30, 10पर्यंत. जर कुठं थांबलो नाही तर थांबून चहा प्यायला मला असं वाटतं. आत्ता जरा पेंगाळ्यासारखं झालं मला. तर अजून लवकर निघायला पाहिजे. ठीक आहे, जरा अर्चितच्या बरोबर वेळ घालवला आणि चलो अब निघालते. पोरं कसं जरा पोरं एकमेकाशी टचमध्ये असली ना बारकी की जरा हे होतं, बॉन्ड निर्माण होतं. नाहीतर काय ते तिकडे या पोरी इकडे यांचं काय रिलेशन एवढं हे होत नाही ना, स्ट्रॉंग होत नाही. म्हणून म्हणलं जाऊन जरा भेटून येऊ अर्चितला. तसं कॉलेज आत्ता जरी या पावसाळ्यात आहे ना. हा हो आपला कुठला घाट तो कोकणातून वर अनुस्करा घाट वगैरे, महाबळेश्वर, पोलादपूरचा घाट लय खतरनाक काम होते इकडं. चलो बरोबर 8:45 झाले. 8:45 10 मिनटं कमी आहेत, म्हणजे 8:30 मिनटं झालेत. आणि तर खंडाळ्याच्या पुढं खंबाटकी घाटात आली इकडं बरं. पायथ्याला थांबलेलो, कॉफी प्यायला थांबलेलो. इन टाईम चाललोय. पोरी जरा म्हणजे पप्पा थांबायचे म्हणून, नाहीतर ओके मध्ये आता डायरेक्ट गाडी मारून डायरेक्ट घरी जातो. आता काय कुठं ब्लॉक बिक काय करत बसत नाही. इथली पण मिसळ आहे भारी बरं का. चहा कॉफी पिणार होतो फक्त, नाही जाणार होतो. ताई म्हणली पप्पा मिसळ खायची. मिसळ खाल्ली, एक खाल्ली, अजून एक मागवली. 1 नंबर मिसळ होती. तुम्ही कधी गेला नाहीत ना, मस्त होती.
आणि जाई सोड परत एकदा अजून. असू दे आणि जाई सोड. सोड लवकर चल. वा वा वा. चलो. फायनली पोचलो आनेवाडीच्या टोल नाक्यावर. किती वाजले ते? किती वाजले थांब बघूया. 9:10. 10-15 मिनिटं 20 मिनिटं झाली की मला वाटतं आपण तिकडून. Yes. आणि अजून फक्त 20 मिनिटात घर को पोहोचेंगे हम भाई लोग. व्यवस्थित सगळं झालं. 10 वाजता घरी पोचले आणि ब्लॉग आता इथे संपतो. बाय बाय, गुड नाईट.